हॅलो एव्हरीवन. आता आपण करंजी करणार आहोत. त्या दिवशी आपण सारण करून घेतलं होतं करंजीचं. आता मी हे बघा मैदा घेतला अर्धा किलो आणि या प्रमाणात आपण आता कणिक मळून घेणार आहोत. ओके, स्टॉप. पीठ मळताना आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि हा पूर्ण मैदा मी घेते. हा मैदा अगदी फ्रेश आहे म्हणून मी ह्याला चाळलेला नाही आहे. आता आपण घेणार आहोत अर्धा किलो मैद्याला 1 वाटी बारीक रवा. हे बघा, 1 वाटीला थोडं कमी घ्या. हे बघा, हा अगदी बारीक रवा आहे. ह्याने आपल्या करंज्या खुसखुशीत होते. तुपाचं गरम गरम मोहन या पिठामध्ये घालणार आहोत. हे बघा, अर्धा वाटीच घालायचं आहे. अर्धा वाटीपेक्षा कमी घ्या आणि थोडंसं ठेवून द्या. लागेल तसं आपण मळताना परत घेऊया. सुरुवातीला एवढंच घ्यायचं आहे. आणि तूप गरम आहे. नाही चालू. मोहन घातलं आहे आपण तुपाचं, तर आपण असं हलवून घेऊया. चमच्याने हलवा, कारण हात भाजेल. गरम असतं तूप म्हणून. हे बघा, हे असं एकजीव करून घ्यायचं आपण. नंतर पण आपण हे सगळ्या गाठी अशा हाताने फोडणार आहोत. हे असं हलवून घेऊया आणि नंतर साध्या पाण्याने आपण कणिक मळून घेणार आहोत. सुरुवातीला चमच्याने हलवून घ्या. आता आपण हे तूप टाकलेलं हाताने आता मळून घेऊया. हे कसं थंड झालेलं आहे. सगळीकडे असं एकजीव करून घेऊया. सगळ्या पिठाला तूप लागलं पाहिजे असं. हे बघा, आता सगळ्या पिठाला तूप लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया. पीठ अगदी पातळी मळायचं नाही आहे आणि एकदम घट्टही नाही, मीडियम मळून घ्यायचं. हे बघा असं. हे बघा, मगाशी दाखवल्याप्रमाणे मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे असं पीठ हवं आहे, जास्त कडकही नाही आणि सॉफ्टही नाही. मी 10 मिनटं पीठ मळून झालेली आहे. हे बघा, आता आपण करंज्या करायला घेऊया. करंजीचं सारण बघा, 2 दिवस एक सारण बनवून ठेवलं होतं म्हणून ते आता छान एकजीव झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे सारण. आता आपण हे करंजीमध्ये भरणार आहोत. ते कसं मी करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण असं आता छोटासा गोळा घेऊया. पेढ्याच्या साईजचा एक गोळा घेऊया आपण आणि असं प्रेस करून घेतला. आता याची छोटीशी आपण पुरी लाटणार आहोत. जास्त पातळही नाही आणि जाडही नाही. हलकंसं थोडंसंच पीठ लावा, नाही तर त्या करंज्या उकलतील. थोडंच पीठ लावायचं आहे. ही अशी पोळी आपण लाटून घेतली. हे बघा, साधारण या साईजची. तसं पातळही नाही आणि जाडही नाही. आता याच्यात आपण सारण भरून घेणार आहोत. एवढ्या पोळीला साधारण 1.5 चमचे सारण इनफ आहे. हा 1 चमचा आणि हा अर्धा अजून. बरोबर, हे असं एकसारखं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर ही पोळी अशी आपण वरून फोल्ड मारणार आहोत. मारली की या 2 हातांनी, बोटांनी आपण समोरच्या असं प्रेस करूया. प्रेस केल्यानंतर हा जो सोयऱ्या आहे त्याने आपण आता याला शीट देणार आहोत. परफेक्ट. हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला सर्व आता करंज्या करून घ्यायच्या. आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालंय. आता आपण करंज्या तळायला घेऊया. गॅसची फ्लेम लोच ठेवा. तेल चांगलं तापलेलं आहे. नंतर आपण मीडियमवर ठेवूया. ॲट अ टाईम 3 किंवा 4 तुम्ही घालू शकता तेलामध्ये. हे बघा, करंजी मीडियम गॅसवरच आपल्याला पटकन तळून घ्यायचे. गॅस थोडंसं आपण मीडियम करूया.
हे बघा, अशा मीडियम आपल्याला तळून घ्यायच्यात खरपूस. जास्त कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे. मीडियम गॅसवर ह्या मस्त फ्राय झालेल्या आहेत. करंज्या खूप सुंदर आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा या करंज्या, छान आहेत. हे बघा, करंज्या रेडी झालेल्या आहेत. हे बघा, खुसखुशीत करंज्या रेडी.